Hello student, in our today's lecture of biodiversity, conservation and environmental issue, in this topic we are going to start with the last point remaining from this topic, that is the Biodiversity Diversity Act. So related with the Biological Diversity Act, which is from 2002, it is abbreviated as BD Act. Related with this, our India has participated in Earth Summit, which is occurred in Brazil, Rio de Janeiro, at where this summit was taken, and is a party to Convention on Biological Diversity, that means CBD, in 1992. So India participated in that, and being a part of that CBD, CBD having three main goals. CBD मध्ये ते पार्टिसिपेट झालं म्हणजे एक परिषद आयोजित केली गेली. त्या परिषदेमध्ये इंडिया त्याचा पार्ट अँड पार्सल बनलं आणि त्यामुळे सीबीडीचे जे काही रूल्स असतील किंवा जे काही गोल्स असतील ते गोल्स इंडियाने देखील फॉलो केले. ओके, सो व्हाट आर द गोल्स ऑफ दिस कन्व्हेन्शन? देयर आर थ्री गोल्स ऑफ द कन्व्हेन्शन. पहिलं जे काही गोल होतं दॅट इज द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. द फर्स्ट गोल इज अ कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करणं. त्यानंतर सस्टेनेबल यूज ऑफ कंपोनेंट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. Okay, second one is a sustainable use of components of the biodiversity, and the third one is a fair and equitable sharing of benefits arising from genetic resources. म्हणजे इथे तीन गोष्टींचा विचार केला गेला. पहिलं म्हटलं तर काय, बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन. त्यानंतर त्याच्यापासून मिळणारे जे काही कंपोनेंट्स असतील त्या कंपोनेंट्सचा सस्टेनेबल यूज करणं असेल, आणि त्याचबरोबर थर्ड वन इज अ जेनेटिक रिसोर्सेस जे काही त्याच्यापासून बेनिफिट डिराईव्ह करणं. तर दिस इज ऑल कम्स अंडर थ्री गोल्स. मग आता हे तीन गोल्स अचीव्ह करण्यासाठी इंडियाने काय पुट फोर्थ केलं? So basically, for achieving these goals, India has put forth or passed act which named as a Biological Diversity Act. Okay, म्हणजे हे गोल्स गेन करण्यासाठी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट अस्तित्वात आला. डायव्हर्सिटी ऍक्ट, ठीक आहे. आपलं हेडिंगच आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट, की ज्याला बीडी ऍक्ट असं म्हटलं जातं. ओके, हा फॉर्म करण्यात आला का तर सीबीडीचे जे काही गोल्स आहेत, म्हणजे जे काही समिट मध्ये आपण एंट्री घेतली होती किंवा आपण त्याचं पार्ट अँड पार्सल बनलो होतं, तर त्याचे जे काही गोल्स आहेत ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी काही ऍक्ट्स फॉर्म करण्यात आले आणि त्याला नाव दिलं गेलं बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट, बीडी ऍक्ट. ओके, बीडी ऍक्ट असं त्याला नाव दिलं गेलं. मग आता हे जे काही बीडी ऍक्ट आहे, रिलेटेड विथ दिस बीडी ऍक्ट, तर अकॉर्डिंग टू देम दे हॅव ब्रॉडली डिफाइंड बायोडायव्हर्सिटी which involves as a plants. Okay, they broadly define biodiversity, broadly defined biodiversity as plants, animals, microorganisms, their parts, their genetic material, and their byproducts. ओके, म्हणजे आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं की बाबा ज्या समिट मध्ये इंडिया पार्टिसिपेट झाला, त्या समिट मध्ये 1992 च्या समिट मध्ये जे काही गोल्स होते ते गोल्स फुलफिल करण्यासाठी इंडियन Government of India has put forth a law named as the Biological Diversity Act, and this was established in 2002, named as the BD Act. So according to that, they broadly define biodiversity as की त्याच्यामध्ये काय, it involves plants, animals, microorganisms,
their products, right? Their genetic material and then byproducts, and their byproducts are involved in this BD Act. And according to this, it having three tier system. Basically, it having three tier system, and this three tier system is playing a very important role. So, what are these three tier system? Okay. त्याच्यासाठी त्यांनी थ्री टायर सिस्टीम निर्माण केली, नॅशनल लेवल, स्टेट लेवल. ओके, तर यानुसार पहिली जी काय आहे ती नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. याला शॉर्ट फॉर्म आहे NBA. I will explain further. Then the next one is a State Biodiversity Board. State Biodiversity Board. State Biodiversity Boards, SBBs. Then Biodiversity Management Committee. Committee. BMCs. Okay. So, related with this BD Act. BD Act deals with animals, plants, microorganisms, their product, their genetic material, and their byproducts also. Okay. मग यासाठी त्यांनी काय केलं, थ्री टायर सिस्टीम एस्टॅब्लिश केली. मग या थ्री टायर सिस्टीम मध्ये पहिलं जे येतं ते नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, NBA इन्व्हॉल्व्ड होतं. आता NBAचा रोल काय असतो ते समजून घेऊया. नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी जी काय आहे ती कोणालाही ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड किंवा एखाद्या अॅनिमल, प्लांट्स याच्याशी रिलेटेड समजा आपल्या कंट्रीमध्ये रिसर्च करू इच्छित असेल तर त्याला लीगल परमिशन गरजेची असते. एनी NRI, कोणताही NRI, नॉन रेसिडेन्शियल इंडियन जो काय असेल तर तो देखील जर अशा पद्धतीचा रिसर्च करू इच्छित असतील किंवा अब्रॉडचे लोक आपल्याकडे येऊन रिसर्च करू इच्छित असतील तर अशा लोकांना NBA ची परमिशन घेणं गरजेचं असतं. दॅट इज लिगलाइज्ड. इफ नॉट देन त्याच्यासाठी मात्र लीगल प्रोव्हिजन त्यांना फुलफिल नाही केली गेली तर त्यांना काही दंडात्मक कारवाईला जावं लागेल किंवा त्यांना तुरुंगवास देखील होऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं NBAच्या अंतर्गत. त्यानंतर स्टेट लेवलला स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड तयार केलं गेलं आणि त्यानंतर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी की जी लोकल लेवलला काम करते आणि ती असलेल्या लोकल लेवल्स बरोबर तिथे डील करेल आणि त्यानुसार बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करण्याच्या दृष्टीने त्याचा महत्वाचा रोल असेल. सो दिस इज ऑल रिलेटेड विथ दिस पॉइंट. या पॉइंटच्या संदर्भात जर तुम्ही पॉइंट्स विचारले की BD ऍक्टच्या संदर्भात काय, तर इंडियाने एक समितमध्ये इंडिया पार्टिसिपेट झाला इन 1992 मध्ये. हे समिट ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरिओ मध्ये घेतलं गेलं आणि त्यामध्ये आपण कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBDचा पार्ट अँड पार्सल झालो. ओके, मग CBDचे जे काही गोल्स होते त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणं, सस्टेनेबल यूज ऑफ कंपोनंट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी आणि फेअर यूज ऑफ द as well as sharing of the benefits which are derived from the genetic material. तर या तीन गोल्सला फुलफिल करण्यासाठी किंवा त्याला ते अचीव करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने ऍक्ट निर्माण केला 2002 मध्ये. त्याला नाव काय दिलं, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट, BD ऍक्ट, राईट. आणि तो जो काय आहे तो ब्रॉडली डिफाईन असा केला जातो की त्याच्यामध्ये प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचे जेनेटिक मटेरियल्स आहे आणि त्यांचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. क्लिअर.
मग हे सारं डील करायचं असेल तर सगळं काही एका छत्राखाली होऊ शकत नाही, त्याला डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 3 टायर सिस्टीम निर्माण केली गेली, एक नॅशनल लेवलची, एक स्टेट लेवलची आणि एक लोकल लेवलची. मग नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी NBA कोणत्याही प्रकारचा देशामध्ये जेव्हा रिसर्च केला जातो रिलेटेड विथ एनी बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड जेव्हा केला जाईल त्यावेळी काय केलं जातं की या NBA ची आपल्याला काय घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते, तर आणि तरच आपण जाऊ शकतो. अदरवाईज आपल्याला लिगल प्रोसेसला फॉलो करावं, म्हणजे त्या आपल्या मागे लागू शकतात. सो मेनी ट्रबल मध्ये आपण येऊ शकतो. त्यानंतर स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे की जे स्टेट लेवलला काम करतं, आणि बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी असेल BMCCs की त्या खास करून लोकल लेवलला काम करतात. तर हे झालं रिलेटेड विथ this BD Act. Now we are turning towards the next point of this topic, which is the last one, second last point of the topic, that is the case study of peoples participating in conservation of biodiversity on forest. So the heading is case study of peoples participate in conservation of forest. ओके, आता फॉरेस्टच्या कन्झर्वेशन साठीचा केस स्टडी जो काय आहे तर ते आपल्याला पाहायचंय. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर केस स्टडी ऑफ पीपल्स पार्टिसिपेटेड इन कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इन 17. त्याचा एक एक्झाम्पल त्यांनी दिलाय, केस स्टडी एक दिलाय तो राजस्थान मधला इन 1731 चा. ओके, किंग ऑफ जोधपूर ऑफ राजस्थान. Okay. Tried to cut forest to procure wood for its palace. Okay. मग आता यामध्ये न्यू पॅलेस साठी त्याला काय लागत होतं, वूडची आवश्यकता होती, आणि त्यामुळे त्याने काय केलं की जवळचं जे काही फॉरेस्ट होतं त्या फॉरेस्ट मध्ये झाडं कट करायला सुरुवात केली. ओके, सो नियर टू दॅट फॉरेस्ट बिश्नोई कम्युनिटी वॉज देअर. काय होतं तिथे, एक बिश्नोई कम्युनिटी आहे राजस्थानमध्ये, बिश्नोई कम्युनिटी oppose the king's men. Okay, it is known for peaceful coexistence with nature. They opposes the king's men. ओके, इथे काय झालं की एक केस स्टडी जी काही दिली गेली आहे फॉरेस्ट कन्झर्वेशनच्या बाबतीत, तर 1731 मध्ये किंग ऑफ जोधपूर हॅज डिसाइडेड टू बिल्ड अ पॅलेस. फॉर दॅट ही रिक्वायर्ड अ वूड. So he procured the wood for his palace. आणि मग असं जर असेल तर त्या दरम्यान त्याने काय केलं की जवळच्याच भागामधील फॉरेस्ट जे काय आहे ते कट करायला सुरुवात केली. तर राजस्थानमध्येच बिश्नोई कम्युनिटी आहे की ही कम्युनिटी पीसफुल कोएक्झिस्टन्स दाखवते नेचर बरोबर, म्हणजे विदाउट डिस्टर्बिंग टू द नेचर दे वे आर लिव्हिंग देअर. ओके, मग त्यामध्ये काय झालं की वन ऑफ द लेडी नेम्ड ॲज अमृता देवी,
ओके, की जिचं नाव, ज्या लेडीचं नाव आहे अमृता देवी. अमृता देवी, along with her 3 daughters and her community's ladies, Bishnoi ladies. Bishnoi ladies opposed to the king's men. Okay, and they hugged the plants. Okay, त्यांनी झाडं जे काय आहे त्याला घेराव घातला की जेणेकरून त्या झाडांना किंग्समॅन जे काय आहे ते तोडू शकणार नाही. अनफॉर्च्युनेटली त्या किंग्समॅनने, द मिनिस्टर्स ऑफ द किंग ऑफ जोधपूर, दे किल्ड दॅट बिश्नोई lady Amrita Devi, her 3 daughters, and near about hundreds of Bishnoi ladies were sacrificed to protect the plants, to protect the forest. This is one of the case study. ओके, तर हे केस स्टडीचा एक्झाम्पल आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर इंडियन, मग आता त्याला ऑनर म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने आता एक अवॉर्ड डिक्लेअर केला आहे, अँड दॅट अवॉर्ड इज नेम्ड ॲज अमृता देवी बिश्नोई. अमृता देवी बिश्नोई वाईल्डलाईफ प्रोटेक्शन. Wildlife Protection Award is declared by our government. Okay, तर हा आपल्या गव्हर्नमेंटने काय केला, डिक्लेअर केला. आणि हा कोणासाठी केलेला आहे तर दोज विच शोइंग अन एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. ओके, हा कोणासाठी दिला जातो अवॉर्ड की जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज दाखवतील वाईल्ड लाईफला प्रोटेक्ट करण्यासाठी, ॲज वेल ॲज डेडिकेशन टू प्रोटेक्ट द वाईल्ड लाईफ. त्याच्यासाठी हा अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड जो काय आहे तो इंडियन गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे. आणि यानुसार जर आपण पाहिलं तर इंडिया इंट्रोड्यूस न्यू कॉन्सेप्ट ऑफ जॉईंट मॅनेजमेंट. आता हे जॉईंट मॅनेजमेंट, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, JFM काय आहे तर रिलेटेड विथ द लोकल कम्युनिटी ज्या काय आहेत त्या लोकल कम्युनिटी त्यांच्या हॅबिटॅट मध्ये राहतात, मग त्या कन्झर्व करतील ती बायोडायव्हर्सिटी. हा JFM नुसार म्हणणं आलं. म्हणजे JFM काय आहे, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट. ओके, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट एस्टॅब्लिश केलं गेलं गव्हर्नमेंट कडनं. आणि त्यांच्यानुसार काय होतं की हे प्रोटेक्ट केलं जाईल, म्हणजे नॅचरल ज्या काही लोकल कम्युनिटीज असतील त्याच लोकल कम्युनिटी तिथे असलेली बायोडायव्हर्सिटी किंवा ते फॉरेस्ट जे काय आहे ते कन्झर्व करतील. ओके, आणि प्रोटेक्ट करतील. तर हे तो ऍक्ट JFM इंट्रोड्यूस केला गेला, म्हणजे ही नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली गेली. आता तसं म्हटलं तर खूप साऱ्या काय आहेत की केस स्टडीज आहेत, जसं की याच्यानंतरचं जे काय आलं ते चिपको मुवमेंट. एव्हरीवन नोज दॅट. ओके, चिपको मुवमेंट देखील टू सेव्ह प्लांट्स हे परफॉर्म केलं गेलं. सो मेनी लोकांकडनं हे केलं गेलं, त्यांनी देखील यानुसार प्लांटला हक केलं गेलं. मात्र इथे सॅक्रिफाईस झालं नाही कोणी, इथे मात्र ते प्लांट्स वगैरे जे काय आहे ते काय झाले, प्रोटेक्ट झाले. तर आता त्यानंतर दुसरं जर आपण काही एक्झाम्पल्स पाहिले की देर आर सो मेनी पीपल्स हू आर dedicating their life for the conservation of biodiversity. One of the example is a forest man. He named as a forest man. आता फॉरेस्ट मॅनच्या संदर्भात जर पाहिलं तर हिज नेम इज अ जाधव मलाई. रिलेटेड विथ दिस मलाई, यांनी जर पाहिलं तर मलाईने देखील खूप सारं प्लांटेशन जे काय आहे ते त्याच्या एरियामध्ये केलेलं दिसतं. अँड बिकॉज ऑफ दॅट मलाई इज नोन टू बी अ फॉरेस्ट मॅन. त्यांना फॉरेस्ट मॅन असं म्हटलं जातं. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर खास करून सीड मदर ऑफ महाराष्ट्र, द अवॉर्ड इज गिव्हन टू द राहीबाई पापेरे फ्रॉम महाराष्ट्र. तर यांनी जे काय आहे ती सीड बँक तयार केली आहे. मग हे सीड बँक फॉर्मेशन जे काय आहे दॅट ऑल्सो कम अंडर दॅट.
ते देखील त्याच्याच अंडर येतं की तिथे कन्झर्वेशन केलं गेलं, त्यांनी तिथे डेडिकेशन केलं गेलं रिलेटेड विथ हर, की त्यांनी खूप साऱ्या वाईल्ड व्हरायटीज ऑफ प्लांट्स ज्या आहेत त्या असतील, काही सीड्स असतील, त्यांचं कन्झर्वेशन केलं गेलंय त्यांच्या एरियामध्ये. अँड शी इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटिंग दॅट सीड ऑल ओव्हर द इंडिया ॲज वेल ॲज वर्ल्ड वाईड. जे त्यांच्याकडे मागायला जातात त्यांना ते त्या पाउचेस प्रोव्हाइड करतात. तर हे जे काय आहे तर या पद्धतीचं डेडिकेशन लोकांकडनं केलं गेलंय. आणि मोस्ट ऑफ द पीपल्स आर बेसिकली aware of nowadays, aware of climatic changes. To overcome that, we have to move towards the conservation of biodiversity. That is a need nowadays. आता यानंतरचा नेक्स्ट पॉइंट फ्रॉम दिस टॉपिक इज अ मिशन हरित महाराष्ट्र. ओके, आता जे काही आपण पाहिलं की स्टेट वाईज देखील कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय किंवा स्टेटला ती जबाबदारी दिली, त्यानुसार महाराष्ट्राने देखील जसं तेलंगणा देखील त्याने देखील काय केलं की स्वतःचं हरित तेलंगणाचा जो काय रोल होता तो ठेवला. हरितम तेलंगणा असं काहीतरी हेडिंग आहे त्याचं. मग तसं जे काय आहे त्याच पद्धतीचं महाराष्ट्राने देखील मिशन हरित महाराष्ट्र पुट फोर्थ केलंय मिशन. आणि ते कधी केलं गेलं तर 2016 मध्ये मिशन हरित महाराष्ट्र. आता हे मिशन हरित महाराष्ट्र काय आहे तर ह्याच्यानुसार इट्स अ ambitious project of planting near about 50 crore trees in 4 years. ओके, हा काय आहे एक ambitious प्रोजेक्ट आहे. Ambitious project to plant 50 crore plants. In 4 years. 4 वर्षामध्ये 50 करोड प्लांट्स लावायचं. हा एम्बिशियस प्लॅन गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुट फोर्थ केला. आणि त्याच्यानुसार त्यांनी 2016 मध्ये त्याची सुरुवात केली. 2016 मध्ये they have planted 2.87 crore plants. Okay, sapling were planted. Sapling म्हणजे काय, रोपटं. saplings were planted. त्यानंतर 2017 मध्ये near about 5.17 crore saplings were planted. 2018 मध्ये near about 15.17 crore saplings were planted. 2019 मध्ये near about mega 33 crore saplings were planted in Anandvan. वरोरा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, एक अम्बिशियस प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने घेतला, त्याला नाव दिलं गेलं मिशन हरित महाराष्ट्र. आता मिशन हरित महाराष्ट्राने त्यांच्या म्हणण्यानुसार 50 करोड प्लांटेशनचं टार्गेट त्यांनी ठेवलं 4 वर्षामध्ये. ओके, त्यानुसार त्यांनी 2016 ला 2.87 करोड सॅपलिंग्स वर प्लांटेड. 2017 मध्ये 15.17 करोड, 2018 मध्ये 15.17 करोड सॅपलिंग्स वर प्लांटेड. अँड 2019 मध्ये 33 करोड मेगा लार्ज स्केल वरती काय केलं की सॅपलिंग प्लांटेशन कुठे केलं जाणार आहे ते आनंदवना वरोरा मध्ये केलं जाणार. म्हणजे दिस इज गोइंग ऑन, हे चालूच आहे. ओके, मग आता एवढं लार्ज स्केल वरचं प्रोडक्शन केलं जात आहे. आणि मग आता याच्यासाठी एक वन ऑफ द मेथड वॉज टेकन, गव्हर्नमेंट हॅज अडॉप्टेड एस्पेशली मियावाकी मेथड, की जी काय मेथड मियावाकी मेथड जी काय आहे ऑफ प्लांटेशन, इट इज फ्रॉम जापान. एक जापनीज प्लांटेशन मेथड जी काय आहे मियावाकी मेथड आहे ही प्लांटेशनची, ती घेतली गेली.
ती पुट फोर्थ केली गेली. आणि त्याच्याने काय होतंय की मियावाकी मेथड काय आहे ते समजून घेऊयात. तर मियावाकी मेथड मध्ये काय केलं जातं, जे काही आपल्या हॅबिटॅट मध्ये असलेले जे काही प्लांट्स आहेत त्याच प्लांटेशन केलं जात आहे. कसलं प्लांटेशन केलं जाणार आहे मियावाकी मध्ये? मियावाकी नुसार काय केलं जाते की जे लोकल प्लांट्स आहेत त्या लोकल प्लांटला काय केलं जातंय, लोकल फॉरेस्ट असतील ते फॉरेस्ट जे काही विरळ होत चालले त्याला घनदाट तयार केलं जाते. म्हणजे जस्ट फॉरेस्टला काय म्हणूयात की आपण जास्त घनदाट किंवा जास्त प्लांटेशन तिथे केलं जाते. तर ह्याच्यासाठी मियावाकी मेथड जी काय आहे ती पुट फोर्थ करण्यात आली. आता मियावाकी मेथड का केली गेली तर त्याचंही एक कारण आहे की जे काही नॅचरली एखाद्या फॉरेस्टला ग्रो होण्यासाठी 200 ते 300 वर्ष लागतात. नॅचरली म्हणजे सीड्स पडतील, ते नॅचरल कंडिशन्स मध्ये म्हणजे त्या कंडिशन्स मध्ये किती सर्व्हाइव्ह होतील आणि त्यानुसार नवीन सॅपलिंग्स तयार होतील आणि मग त्यानुसार काय होईल की नवीन प्लांट्स ग्रो व्हायला तितका कालावधी लागेल. पण आता मियावाकी मेथड जर आपण यूज केली प्लांटेशन साठीची तर याच्यामध्ये आपण काय करतोय की खूप सारे पीक्स तयार करून घेतोय, म्हणजे खड्डे तयार करतोय ठराविक साईजचे अकॉर्डिंग टू प्लांट वाईज. आणि मग त्याच्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये काही न्यूट्रिएंट्स आपण टाकतोय. आता हे न्यूट्रिएंट्स मध्ये आपण खास करून आपण थोडस आपल्याकडचं देखील यूज करतोय, म्हणजे गांडूळ खत असेल, शेणखत असेल, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स की जे काय दाखवतात की ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला मॅक्सिमम फिक्स करतील असे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सॉइल मध्ये मिक्स करून ठेवतोय. आणि तो जो काही पीक असेल तो पीक आपण साधारणपणे काय करतोय की एखाद 1.5 महिन्यासाठी तसाच ठेवून देतोय. तिथे आपण पाणी टाकतोय, शेणखत आहे, गांडूळ खत टाकलं गेलंय, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स टाकलेत की ते नॅचरली काय करतील, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतील. ठीक आहे. मग त्या पीक्स मध्ये त्याला तसंच सोडून दिलं 1-1.5 महिनाभर तसंच. आणि मग आपण जे काही लोकल व्हरायटीचे जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स तिथे काय केले गेले, प्लांटेशन केलं गेलं. मग त्याच्यानं होणार काय की ती जी काही सॉइल आहे त्या पर्टिक्युलर एरियातली, आय एम टॉकिंग अबाउट मिनामाकी प्रोजेक्ट प्लांटेशन मेथड, की हे मिनामाकी जे काय आहेत तर ते काय आहेत तर एस्पेशली ते एक सायंटिस्ट आहेत जापान मधले आणि त्यांचं मेन एम काय आहे की आपलं जे काही ग्लोब आहे किंवा अर्थ जी काय आहे त्याच्यामध्ये जे काही मोस्ट ऑफ द काय झालं की फॉरेस्ट जे काय आहे ते कमी कमी होत चाललेत ना, तर त्याचे तिथे पुन्हा काय करायचं की त्या फॉरेस्टला घनदाट बनवायचं. ठीक आहे. मग पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये आसाममध्ये केलं गेलं, इव्हन तो साऊथ मध्ये देखील हे परफॉर्म केलं गेलं. का हे परफॉर्म केलं गेलं तर साऊथ मध्ये खूप साऱ्या नॅचरल कॅलॅमिटीज झाल्यात आणि त्याच्याने तिथली बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब झाली आणि त्याचबरोबर काय तिथे असलेले सॉइल इरोजन झालं, न्यूट्रिएंट्स निघून गेले, सॉइल जी काय आहे ती चांगल्या प्रतीची राहिली नाही. त्याला एकमेव पर्याय म्हटलं तर काय झालं की यानुसार आपण प्लांटेशन करणं गरजेचं आहे. मग साऊथ मध्ये देखील मॅक्सिमम या पद्धतीचं प्लांटेशन केलं गेलं. ओके. आणि त्यामुळे काय झालं की 20 ते 30 वर्षामध्ये म्हणजे वी आर रिड्युसिंग टाइम स्पॅन. 200 ते 300 वर्ष जिथे लागणार तिथे आपण 20 ते 30 वर्षांमध्येच काय करतोय की नवीन फॉरेस्ट जे काय आहे ते डेव्हलप करतोय की त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ती आपली नेटिव्ह व्हरायटी ऑफ प्लांट जी काय आहे ती ग्रो करतो आहोत. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे की नॅचरल सोर्सेस जे काय आहेत ते आपले मिळतील, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल, सॉइल इरोजन कमी होईल, हा उद्देश आहे. आणि जी काही डिस्टर्ब झालेलं बायोडायव्हर्सिटी असेल, इकोसिस्टम असेल ते बॅलन्स होण्यास सुरुवात होईल. तर मुळातच जिथे कुठे फॉरेस्ट एरिया आहे अशा फॉरेस्ट एरियाला खास करून चॉईस केलं गेलं. इवन दो इन अ साऊथ त्या लोकांनी मात्र काय केलं की त्यांनी सिटी एरिया देखील इथे यूज केला गेला आणि सिटी एरियामध्ये देखील त्यांनी या पद्धतीचं प्रोजेक्ट अवलंबला आणि तिथे जे काही असलेल्या छोट्या छोट्या पार्क्स असतील त्या पार्क्स मध्ये देखील प्लांटेशन केलं गेलं. आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतो आहोत की तिथे ज्या काही सिटी आहेत तर त्या सिटीमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारामध्ये प्लांटेशन दिसून येतं. ओके. म्हणजे आपल्या ज्या काही वाईल्ड व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज की ज्या आपल्याला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात त्या व्हरायटीज आपण काय केलं पाहिजे, त्याचं कन्झर्वेशन केलं पाहिजे. तर मुळातच natural conservation of biodiversity is very important for sustaining our life, to continue our life and race of the species.
त्याच्यासाठी ते गरजेचं आहे आणि इकोसिस्टीमचा बॅलन्स ठेवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं असल्यामुळे असे काही प्लॅन गव्हर्नमेंटने पुट फोर्थ करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्याचा फॉलोअप घेणं, महत्वाचं म्हणजे फॉलोअप घेणं. म्हणजे जरी इथे असं म्हटलं जातं की 50 करोड प्लांट्स जे काय आहेत ते प्लांटेशन केलं जातंय 2016 पासून, तर नंबर ऑफ प्लांट्स हे वाढले गेले पाहिजेत. पण होतंय का, आज मी तिला आपण पाहतोय की सिव्हिलायझेशन वाढतंय आणि ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं जातंय तिथे प्लांट्स जे काय आहेत ते कट केले जातात. किंवा काही मेगा प्रोजेक्ट्स आहेत, त्या मेगा प्रोजेक्टचा रिझल्ट आपण पाहिलाय की काही रेल्वे लाईन्स जात असतात, काही नवीन रोड एस्टॅब्लिश केले जातात, रोड लाईन्स तयार केल्या जात असतात, तेव्हा काही लोक त्याला अपोज करतात. कारण का, तर बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होईल तिथली, त्यासाठी. म्हणजे मग अशा पद्धतीचे जे काही प्रोजेक्ट्स असतील की ते आपल्याला थोडेफार कमी केले पाहिजेत, की जेणेकरून केवळ आत्ताचा विचार करून चालणार नाही, तर फ्युचर जनरेशनसाठी आपल्याला थोडीफार का होईना बायोडायव्हर्सिटी ही कन्झर्व करणं गरजेचं ठरेल. अदरवाईज इन व्हेरी शॉर्ट डेज की केवळ आणि केवळ ह्युमन पॉप्युलेशन जास्त प्रमाणात राहील आणि बॅलन्स ऑफ इकोसिस्टम डिस्टर्ब होईल, खाण्यासाठी पुरेसं मिळणार नाही, कॉम्पिटिशन प्रचंड वाढेल आणि कॉम्पिटिशनचा रिझल्ट हा स्ट्रगल मध्ये होतो, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स चालू होईल आणि त्यामध्ये आपण नामशेष होऊ आणि याला काही हंड्रेड्स ऑफ इयर सफिशियंट ठरतील जर अशा पद्धतीची बायोडायव्हर्सिटी आपली डिस्टर्ब होत गेली तर. ओके, सो रिलेटेड विथ दिस पॉइंट हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर टॉपिक. आता या टॉपिक मध्ये जे काय महत्वाचे पॉइंट्स आपण पाहिलेत त्याला जस्ट आपण सॉर्ट आउट करून घेऊयात की काय काय आपण पाहिलं. ओके, मग या टॉपिक मध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं गेलं ते म्हटलं तर काय, व्हॉट यू मीन बाय बायोडायव्हर्सिटी, आणि त्या बायोडायव्हर्सिटीचा 3 पॉइंट्स आपण पाहिले. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पेसिस बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. मग आता हे 3 पॉइंट पाहिले. त्यानंतर आपण पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी पाहिले. रिलेटेड विथ दिस पॅटर्न, की या पॅटर्न्स मध्ये 2 पॅटर्न्स येतात, लॅटिट्यूडनल आणि अल्टिट्यूडनल ग्रेडियंट येतोय आणि स्पेसिस एरिया रिलेशनशिप. स्पेसिस एरिया रिलेशनचा एक ग्राफ आपण येथे पाहिलाय आणि त्याचे लॉग मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर आणि जो काही रेक्टँग्युलर हायपरबोला आहे त्याचं इक्वेशन आपण पाहिलंय. रेक्टँग्युलर हायपरबोला हे वर्ड नीट लक्षात घ्या, सिंगल सेंटेन्स साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, आता फर्दर ऑन वी मूव टुवर्ड्स द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम. ओके, हे आपण पाहिलं आणि ह्यामध्ये आपण खास करून 2 हायपोथेसिस पाहिले. एक जो काय आहे तो प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस आणि दुसरा रॅबिट प्रॉपर हायपोथेसिस. ओके, तर यांच्यानुसार काय की की स्पेसिस जर रिमूव्ह केली गेली तर त्याच्याने पूर्णच्या पूर्ण कम्युनिटी, त्याचप्रमाणे का इकोसिस्टम जे काय आहे ते डिस्टर्ब होतं. ओके, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी करंट सिनारिओ पाहत असताना आपण 3 पाय चार्ट स्टडी केले. प्रेझेंट डेच्या ज्या काही ऑर्गॅनिझम्स असतील, प्रेझेंट डे नोन ऑर्गॅनिझम्स, त्यानंतर नॉन स्पेसिस ऑफ ॲनिमल्स, नॉन स्पेसिस ऑफ प्लांट्स, यानुसार 3 पाय चार्ट आपण स्टडी केले. देन वी मूव टुवर्ड्स द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर आपण लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉइंट पाहिला. त्यामध्ये आपण नंतर कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी पाहिले. त्यामध्ये पहिला जो काय आहे ते हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर ओव्हर एक्सप्लॉयटेशन, त्यानंतर एलियन स्पेसिस इन्व्हॅजन, को एक्झिस्टन्स पाहिला. There are some terms, some definitions are there. You have to learn this definition, that is the extinct species, त्यानंतर extinct in the wild, then critically endangered, vulnerable, near threatened, least concern, data deficient and not evaluated. Likewise या ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स आपण पाहिलेल्या आहेत. ओके, देन द नेक्स्ट वन इज अ कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. मध्ये आपण काय पाहिलं होतं की खास करून 3 प्रकार पाहिले होते. नॅरोली युटिलिटेरियन रिझन, देन ब्रॉडली युटिलिटी, देन द इथिकल रिझन्स आपण पाहिलं होते. ओके, त्यामध्ये आपण कन्झर्वेशन मेथड्स मध्ये 2 कन्झर्वेशन मेथड्स पाहिल्या होत्या, इन सिटू कन्झर्वेशन अँड एक्स सिटू कन्झर्वेशन. ओके, फर्दर ऑन वी मूव टुवर्ड्स द बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 की जो आता आपण पाहिला. त्यानंतर वी मूव टुवर्ड्स द केस स्टडीज
त्यामध्ये राजस्थानची केस स्टडी खास करून जोधपूरची पाहिली की त्याच्यामध्ये बिश्नोई कम्युनिटीचा रोल आपण पाहिला. अमृता देवीने त्यांनी काय केलं ते, आणि त्यानंतर जे काही अवॉर्ड त्यांच्यासाठी डिक्लेअर झाला तो जॉईंट फॉरेस्ट मिशन JFM देखील आपण स्टडी केलं. त्यानंतर मिशन हरित महाराष्ट्र, त्याच्यानुसार महाराष्ट्राने 50 करोड प्लांटेशनचा एम ठेवलेला आहे, ते आपण स्टडी केलं. So this is all related with our topics. Okay, hope you understand and enjoyed the lecture. Thank you very much.